उंच माझा झोका हा महिलांच्या सन्मानासाठी महिलांनी आयोजित केलेला आणि महिला अँकरिंग करणार असा कार्यक्रम आहे. क्षेत्र असं नाही त्या स्त्रीने आपले पाय घट्ट रोवलेले नाहीत. जी पुरुषांची मक्तेदारी असते, जी पुरुषांची क्षेत्र मानली जातात, त्यातही स्त्रिया प्रचंड काम करतायत आणि यशस्वी देखील होत आहेत. आई थांब आई म्हणाली होती उंच माझा झोका या कार्यक्रमात सगळ्या बायका काम करणार आहेत. म्हणजे प्रोड्युसर, लेखक, क्रिएटिव्ह हेड, मॅनेजमेंट, सत्कार मूर्ती सुद्धा सगळ्या बायकाच आहेत. अरे म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते. एक बाई म्हणजे एकतर ती बायको असते नाहीतर आई असते. कारण दोघी जर एकत्र पाठीशी आल्या का मग आपला वेळ ह्याच्यातच जाईल की नेमकं कोणाला पाठीशी घालायचं. काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण कोण वय वय कोण संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवरती पाहायला विसरू नका उंच माझा झोका पुरस्कार 2022. मराठी महिलांचा सन्मान, त्यांच्या जिद्दीचा सन्मान, त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान अशा यशस्वी महिलांच्या अभिमानास्पद कामगिरीचा गौरव करणारा उंच माझा झोका पुरस्कार सोहळा 2022 पहा फक्त झी5 वर. तोही एकदम फ्री. ऍप आता डाउनलोड करा. झी5 कधीही कुठेही. एकदा असा गेलो होतो मी साडी घ्यायला. तेव्हा जायचो मी, नवीन लग्न झालं होतं माझं. ती म्हणाली दुकानदाराला या इकडे आहे जरा. तो आला आपला. हा हिरवा रंग पसंत केला होता तिने. हा हिरवा रंग आहे ना, ह्यातला पिवळा दाखवाल. हिरव्या रंगात कधी पिवळा असतो. दुकानदार तांबडा लाल होऊन एक साडी घेऊन आला. ती निळ्या रंगाची होती. आणि ही आमची बायको ती चिंतामणी साडी चिंतामणी साडी चिंतामणी साडी म्हणून नाचत होती. आपण हा विचार नंतर करूया. आधी आईला शोधूया. आई कुठे सापडतीये का. आई थांब आई म्हणाली होती उंच माझा झोका या कार्यक्रमात सगळ्या बायका काम करणार आहेत. म्हणजे प्रोड्युसर, लेखक, क्रिएटिव्ह हेड, मॅनेजमेंट, सत्कार मूर्ती सुद्धा सगळ्या बायकाच आहेत. बाबा तुम्हाला आईनं नेमकं कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करणार हे सांगितलं होतं का. म्हणजे क्रिएटिव्ह, प्रोडक्शन, सेटिंग, बॅकस्टेज, एनिथिंग इन स्पेसिफिक. काय माहितीये का, स्पेसिफिक डिपार्टमेंट मध्ये पुरुष काम करतात फक्त, बायका नाही. बाबा आपल्या घरात एक माझी आई आणि एक तुमची आई अशा 2च बायका आहेत. तरी पण जेवायला काय बनवायचं यावरून घरात महानाट्य सुरू असतं. इथे एवढ्या बायका आहेत, कसं काय मॅनेज करत असणार. म्हणजे साड्यांचा रंग कोणता असावा इथपासून ते पहिल्यांदा आवड कोणतं, कोणाला, कुठे, किती, काय गंमत असेल. मज्जाच बघायला मिळेल इकडे नाही काय ना. 2 बायका जोवर सासू सून किंवा नणंद भाऊजाई होत नाहीत तोवर त्यांच्यात फर्स्ट क्लास पटत असतं. अरे म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते. एक बाई म्हणजे एकतर ती बायको असते नाहीतर आई असते. कारण दोघी जर एकत्र पाठीशी आल्या का मग आपला वेळ ह्याच्यातच जाईल की नेमकं कोणाला पाठीशी घालायचं. कर्तबगार मराठी महिलांचा सन्मान, त्यांच्या जिद्दीचा सन्मान, त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान अशा यशस्वी
महिलांच्या अभिमानास्पद कामगिरीचा गौरव करणारा उंच माझा झोका पुरस्कार सोहळा 2022 पहा फक्त झी5 वर. तोही एकदम फ्री. ऍप आता डाउनलोड करा. झी5 कधीही कुठेही. मी मीनाक्षी रायना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. या सगळ्या प्रवासात सगळ्यात मला साथ देणारं, माझा झोका उंच नेणारं माझं कुटुंब. वयाने जरी मी मोठी असली भावा बहिणींपेक्षा, पण त्यांनी मी दिव्यांग आहे अशी मला जाणीव होऊ दिली नाही. म्हणून माझा हा प्रवास हा इथपर्यंत आलेला आहे. पुरस्काराचे श्रेय माझ्या फॅमिलीला देईल. माझी आई, माझे वडील, माझे कोच आणि माझे वडील जे आता या दुनियेत नाहीये, पण मला खात्री आहे की ते मला बघताय आणि प्राऊड फील करताय. निश्चित ते तुला बघताय आणि खूप प्राऊड फील करताय, कारण की तू फक्त नॅशनल नाही इंटरनॅशनल फेम मिळवलेला आहेस आणि आम्हाला सगळ्यांना इथे तू प्राऊड केलंय. जोरदार टाळ्या संगीतासाठी. आज इथं उंच माझा झोका इथं आल्यानंतर मला तरी असं वाटतं ते आपला झोका अजूनच उंच गेला पाहिजे. उंच माझा झोका हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचा भाग आहे. तुझ्या आईला मी बघायला गेलो होतो तेव्हा पोहे आले. तिच्या घरच्यांनी सांगितलं किती केली. काय अप्रतिम पोहे होते. पोह्याच्या प्रेमातच पडलो. म्हटलं आता काही विचार करायचा नाही, हेच बायको पाहिजे. मग लग्न झालं. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तिची आई घरी यायची तेव्हा तसे पोहे बनायचे. मग मला नंतर कळलं की पोहे खाऊन मी खरं तर माझ्या सासूबाईंनाच पसंत केलं होतं.